विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजही मुंबईकरांचे हाल होत आहेत। शिवसेना प्रमाणित बेस्ट कामगार सेनेनं संपातून माघार घेतली असली तरी त्याचा कितपत फायदा हा मुंबईकरांना होणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। या संपाचा जबरदस्त फटका जो आहे तो मुंबईकरांना बसतोय। रिक्षा टॅक्सी पकडण्यासाठी मुंबईकरांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातच रिक्षा टॅक्सी चालकांकडून ज्यादा भाडं देखील आकारलं जाते। सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी परिस्थितीचा फायदा उचलत अव्वाच्या सव्वा भाडं आकारायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे नोकरदारांचे चांगलेच हाल होत आहेत। दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांचा आक्रमकपणा आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन बेस्ट बसेसना लोखंडी जाळे हे बसवण्यात आलेले आहेत, तसंच पोलीस सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आलेली आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत। विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। दरम्यान बेस्ट बसेसना पुरवण्यात आलेल्या या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी। बेस्ट कामगार कृती समितीच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। मात्र आजच्या दुसऱ्या दिवशी बेस्टच्या काही बसेस या रस्त्यावर आपल्याला धावताना दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वडाळ डेपोतली ही दृश्य आहेत आणि वडाळ डेपोमध्ये सध्या आगारामध्ये ह्या ज्या बसेस उभ्या आहेत ह्या जाण्यासाठी उभ्या आहेत। मात्र पूर्णतः संरक्षक जाळ्यांसह ह्या बस आता रस्त्यावर उतरण्यासाठी तयार झालेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर कालपासून विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने हा संप पुकारलेला आहे। मात्र या संपातून शिवसेना पुरस्कृत बेस्ट कामगार सेनेनं माघार घेतल्यामुळे आता साधारणतः 2 ते 3 हजार कामगार जे आहेत ते कामावर येणार आहेत आणि याच्याचमुळे आज सकाळपासूनच काही बसेस ज्या आहेत बेस्टच्या ह्या मुंबईमध्ये आपल्याला धावताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस संरक्षण प्रत्येक डेपोच्या बाहेर बेस्ट प्रशासनाने दिलेलं आहे। त्याचबरोबर ज्या बसेस निघता आहेत त्या बसेसमध्ये देखील प्रत्येक बसेसमध्ये एक एक पोलीस कर्मचारी आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची हिंसा या ठिकाणी होणार नाही। मात्र संपामध्ये ही फूट पडल्यामुळे आता कृती समिती नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन निलेश जाधवसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई। तर संपामुळे तब्बल 3337 बस सेवांवर परिणाम होणार आहे। 35,000 कर्मचारी संपात सहभागी झाले। संपामुळे बेस्टचं 3 कोटी रुपयांचं नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जाते। तब्बल 30 लाख प्रवाशांना या संपाचा फटका बसणार आहे। तर कशा प्रकारे या संपाचा प्रवाशांना फटका बसणार आहे, कशा प्रकारे याचा परिणाम जाणवतोय आपण पाहतोय। संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा लावण्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय। बेस्ट प्रशासनाने यासाठी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली। संपावर जाण्यास न्यायालयाने नकार दिला। मात्र या आदेशाकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आणि हा संप जो आहे तो कायम ठेवलेला आहे। बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनाच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहे। शिवसेनेच्या कामगार संघटनेतून शिवसेनेनं या संपातून माघार घेतलेली आहे आणि सकाळपासून 500 बस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच बेस्ट बस ज्या आहेत त्या सकाळपासून रस्त्यावर उतरल्या आहेत आणि सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल होत आहेत। या संपातून दिलासा देण्याकरता रेल्वे प्रशासनानं ज्यादा लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय। मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर जास्त लोकल चालवल्या जातील। तर संपात सहभागी झालेल्या मुंबईतल्या एका बेस्ट कर्मचाऱ्यानं पोवाड्यातून आपली व्यथा मांडली आहे। बेस्टच्या संपातून शिवसेनेनं माघार घेतल्यानं या परिस्थितीवर त्यांनी पोवाड्यातून भाष्य केलंय। बेस्ट कर्मचाऱ्याचं गात गुणगान 2019 सालात जानेवारी महिना 7 तारखेला बेस्टचा कर्मचारी संपावर गेला। ही वार्ता कळता बघा शिवसेनेला। शिवसेना काय बोलली बघा शशंकरावाला, नैतिक पाठिंबा तुम्हाला। दुसऱ्या दिवशी विचार बदलला, सर्वात जाहीर केला आमचा पाठिंबा नाही मोर्चाला। आणि या कामगाराची चळवळ पाहता सेनेच्या लक्षात आलं, आज जर आपण पाठिंबा नाही म्हणून नाकारला तर आपल्याला भारी पडल। आणि दुसऱ्या दिवशी लगेच सुभाष सावंताने विचार केला। सुभाष सावंताने विचार बघा केला, पेपर मध्ये डिक्लेअर केला
आमचा पाठिंबा आहे सर्वाला. पाठिंबा आम्ही देतोय, पण कशा प्रकारे? जर